आज माझ्यासोबत असं का घडत होतं मलाच कळत नव्हतं. इकडे मी माझं जिरा ओवाचं पाणी पीत होते आणि तिकडे मी पोहे ठेवले होते, तर ते सगळे करपले. त्याचा कलर पूर्ण चेंज झाला. तेवढे करपले नाही, म्हणजे फक्त कांदा वगैरे करपला होता. त्याच्यानंतर मी पोहे ॲड केले. पोह्यांचा कलर बदलला आणि त्याची चवसुद्धा वेगळी लागत होती. तरीसुद्धा आम्ही ते कसेबसे संपवले. नशीब मी आज थोडे पोहे केले होते, कारण आईंचा आज उपवास होता चतुर्थी असल्यामुळे. आणि त्याच्यानंतर इकडे मी दूध ठेवलं होतं गॅसवरती, ते सुद्धा उतू गेलं. आज माझा दिवसच बेकार गेला पूर्णपणे. आणि मग इकडे किचन वाट्यावरती खूप सारा पसारा पडला होता, तो उचलला, किचन ओटा क्लीन केला. माझा काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का, मला टाईमच भेटत नाही आहे. मी कितीसुद्धा वेळ काढला ना तरी माझं पूर्ण एडिटिंग करण्यामध्ये वेळ जातो. आणि माझ्या नवऱ्याचा प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे का, आम्ही नाश्ता करताना ही चर्चा चालू होती की एक कुत्रं आहे जे माझ्या नवऱ्याला खूप त्रास देते म्हणजे स्पेशली त्यांना नाही त्रास देते, ते रात्रीचं आहे ना कुत्रं रडत असतं. तो कुत्रा कधी भुकतच नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते नेहमी रडतच असतं. आणि ते एक पनोती आहे, म्हणजे ते कुत्रं जिथे झोपेल ना, ज्या घरासमोर झोपेल ना, त्या घरामध्ये भांडणं होतात असं त्यांचं तरी म्हणणं आहे. आता हे कितपत खरे काय माहिती नाही आहे. आणि त्यांना त्या कुत्र्याचा खूप राग येतो, कारण त्यांची रात्री झोप होत नाही. असो, माझं रुटीन मी तुम्हाला शेअर करते. इकडे मी कारल्याची भाजी केली होती, याची डिटेलमध्ये रेसिपी यूट्यूबला मी अपलोड केली. आणि इकडे मी तिखट भरायला गेले होते, ते परत सांडलं. म्हणजे काही ना काही होतंच आहे माझ्याकडून. आणि कारल्याची भाजी झाल्यानंतर मी बटाट्याची भाजी करायला घेतली होती. याचीसुद्धा फुल रेसिपी मी यूट्यूबला अपलोड केलेली आहे. दोन्ही रेसिपीज आहेत, नक्की जाऊन चेक करा. आणि खूप टेस्टी झालेल्या होत्या ह्या दोन्हीसुद्धा भाज्या, कारली आणि बटाट्याची. बाकी आज काहीच वेगळं झालं नाही. नेहमीप्रमाणे रोज सकाळी उठून नाश्ता बनवणे, स्वयंपाक करणे, घरातली कामं करणे आणि वेदूला सांभाळणे, याच्या व्यतिरिक्त माझ्या लाईफमध्ये वेगळं काहीच होत नाही कधीच. एका हाऊसवाईफकडून तुम्ही कायच अपेक्षा करू शकता. ऑफकोर्स व्लॉगिंगमध्ये तुम्हाला हेच बघायला भेटणार आहे. बाकी कधी काही वेगळं झालं तर मी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करेल. आणि आज डे 4 होतं मॉर्निंग रुटीनचं, आणि आज डे 4 कंप्लीट झालेलं आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की मला, जर यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा, आणि जर इंस्टाग्रामवरती बघत असेल तर फॉलो करा. आणि जर मला काही चेंजेस करायची गरज असेल तर ते सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच ते करण्याचं ट्राय करेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग माय व्हिडिओज.